काल मान्सूनने जोरदार ट्रेलर दाखवला असला तरी यापुढचे काही दिवस खास करून शेतीच्या कामांसाठी पावसाची वाट पाहावी लागू शकते. अवकाळी पावसाने राज्यभरात जोरदार थैथयाट घातलाय. मान्सूनचा मोठा ट्रेलर दाखवला आहे, पण आता पाऊस विश्रांतीवर जाणार. राज्यातील या जिल्ह्यांमध्ये आता पाऊस कायमस्वरूपी बंद होणार, तर काही जिल्ह्यांमध्ये पाऊस आता खूप जास्त वाट पाहायला लागणार. वरुण राजा आता खूप दिवस सुट्टीवर जाणार आहे. या जिल्ह्यात अरबी समुद्रामध्ये एक विशेष वातावरणाची निर्मिती झाली आहे. अरबी समुद्रामध्ये एक विशेष गोष्ट घडली आहे, ज्याचा फटका महाराष्ट्रसहित 2 राज्यांना बसणार आहे. त्यामध्ये सगळ्यात जास्त या 12 जिल्ह्यांची परिस्थिती वाईट होणार आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून जे कोरडे वारे वाहू लागले, त्यामुळे मान्सूनच्या वाऱ्यांचा एक विशेष बदल होताना घडत आहे, ज्यामुळे वरुण राजा चक्क सुट्टीवर जाणार आहे. पावसाची शक्यता अतिशय कमी दिसत आहे. या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने देखील यावर चिंता व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांना जिल्ह्यांची यादी सांगितली आहे की अवकाळी पाऊस नेमका कोणत्या जिल्ह्यामध्ये केव्हा बंद होणार. कोणते ते 12 जिल्हे आहेत की जिथे वरुण राजा किंवा पाऊस हा खूप दिवस बंद राहणार आहे, तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये काय कंटिन्यू पाऊस सुरू राहणार आहे, जिथे नुकसान आता वाढणार आहे. तर असे काही जिल्हे आहेत की जिथे अजून पाऊस एकही थेंब झाला नाही किंवा अतिशय कमी पाऊस पडला, तर तिथे नेमका खरीप पाऊस केव्हा सुरू होणार आहे, मान्सूनचा पाऊस नेमका कधी सुरू होणार आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती आता हवामान विभागाकडून आली आहे. गेल्या 50 वर्षात सर्वात लवकर मान्सून राज्यामध्ये दाखल झाला होता आणि ज्यावेळी 107 वर्षांचा विक्रम या पावसाने मोडला आहे. पण आता हा फक्त ट्रेलर दाखवून हा पाऊस आता गायब होणार आहे. त्यातल्या त्यात या 12 जिल्ह्यांना सर्वात मोठा फटका बसणार आहे. यामध्ये पाऊस आता कायमस्वरूपी बंद होतो की काय, अशी परिस्थिती त्या ठिकाणी वर्तवली आहे. तर आता संपूर्ण सविस्तर माहिती आपण घेणार आहोत की नेमका पाऊस हा कोणत्या जिल्ह्यामध्ये केव्हा बंद होणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पाऊस हा सुट्टीवर जाणार आहे. संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे. महाराष्ट्रात आता पाऊस वाट पाहायला लावणार. आता नेमकं अवकाळी पाऊस बंद झाला की मान्सूनचा पाऊस यायला खरंच खूप उशीर होणार आहे. कोणते जिल्हे आहेत की तिथे पाऊस हा आता बंद होणार आहे, डायरेक्ट आता पहा. महाराष्ट्रात अवकाळी पावसाने खूप धुमाकूळ घातलाय. रस्ते, शेतं, शहरे पाण्याखाली गेली आहेत. पण हा पाऊस कधी थांबणार, मान्सून कधी आणि कसा सक्रिय होणार, कोणत्या जिल्ह्यात पाऊस कधी पडणार आणि कोणत्या जिल्ह्यात एकही थेंब पडणार नाही, या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला आता मिळणार आहे. कारण हवामान विभागाने तातडीची सूचना दिली आहे. पहा, महाराष्ट्रात मे महिन्यात इतका जोरदार पाऊस पडणे हे खूप दुर्मिळ आहे. गेल्या 20 वर्षातील हा सगळ्यात मोठा मारलेला पाऊस आहे. मुंबई, पुणे, रायगड आणि रत्नागिरीसारख्या भागात रस्त्यावर पाणी साचलं आहे. तर लातूर आणि बीडमध्ये शेती उद्ध्वस्त झाली. पण हा पाऊस का पडतोय, तर अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आणि पाकिस्तानातून. पण आता याला लागणार आहे ब्रेक. आता ते कसं ब्रेक लागणार, काय परिस्थिती निर्माण होत आहे हे लक्षपूर्वक आता पाहायचं आहे. पहा, झालं काय आत्तापर्यंत की यंदा मान्सून केरळमध्ये मे 22 रोजी दाखल झाला, म्हणजे जो गेल्या 35 वर्षातील सगळ्यात लवकर त्याचं आगमन झालेलं आहे. अवघ्या 24 तासात तो तिथून आपल्या अंदमानमधून इथपर्यंत यायला त्याला भरपूर उशीर लागतो. त्यात केरळमधून महाराष्ट्रात यायला खूप उशीर लागतो. पण केरळमधून जो मान्सून आहे तो तब्बल 24 तासात त्या ठिकाणी दाखल झाला, ज्याच्या भक्ष्यस्थानी पडल्या मुंबई, पुणे आणि कोकणाचा त्या ठिकाणी धडाका उडवला. पण हा मान्सून आता विश्रांती घेतोय. हवामान तज्ज्ञांनी सांगितलं आहे की हा मान्सून आता फारसा सक्रिय राहणार नाही. या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस देखील बंद होणार आहे. आता पाण्याचा थेंबही पाहायला मिळणार नाही. या 12 जिल्ह्यात आता त्यांची नावं आहेत, जाणून घ्या. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र, त्या ठिकाणी आता हळूहळू निवळण्यास सुरू झालेला आहे. आता कोकणात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये गेल्या 24 तासात मुसळधार पाऊस पडला आहे आणि याच पावसाचा जोर 2 दिवस राहणार आहे. आंबोलीसारख्या ठिकाणी तर 7 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतोय. बऱ्याच ठिकाणी पूर येतोय, दरड कोसळत आहेत, पूल खराब होत आहेत, रस्ते बंद होत आहेत, अनेक समस्या निर्माण होत आहे. तर मराठवाड्यामध्ये अगदी काही शेती उफाळून आली आहे. शेतातली माती नाल्यांमध्ये जाऊन जमा झाली आहे. तर अशी भयंकर परिस्थिती त्या ठिकाणी असणार आहे. तारखेपेक्षा 16 दिवस आधीच मुंबईत जो आहे तो मान्सून पोचला. 49 मध्ये पहिल्यांदा हे घडलं होतं आणि त्यामुळेच IMDचे भारतीय हवामान खाते त्याने रेड अलर्ट जारी केला होता. पण आता इथून पुढचा पावसाचा प्रवास जो आहे तो अतिशय मंदावणार आहे. काही जिल्हे असे आहेत की तिथे डायरेक्ट पाऊस बंद होणार आहे. मग त्यामुळेच जे हवामान खाते आहे ते त्यांनी शेतकऱ्यांना थांबण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आता काय झालं की वातावरण निर्मिती कशा पद्धतीने झाली की 27 मेला काय झाले, रशियावर एक कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज वर्तवला आहे. रशिया जो देश आहे, भारताच्या उत्तरेच्या साईडला एक देश आहे.
रशिया भरपूर मोठा देश आहे, तर पश्चिमी भाग त्याचा जो आहे रशियाचा, तर तिथे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतोय आणि तो कमी दाबाचा पट्टा जर निर्माण झाला तर देशातले भरपूर राज्य तसेच महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील काही जिल्हे याच्या भक्ष्यस्थानी पडतील. त्या जिल्ह्यामध्ये पाऊस डायरेक्ट बंद होऊ शकतो. तर ते कोणते जिल्हे याचा परिणाम होणार? आणि त्यातल्या त्यात अजून भरीसभर म्हणून काय झाले की पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून एक प्रकारचे वारे वाहायला लागले, की वारे कसे तर कोरडे वारे. कोरडे वारे म्हणजे काय की त्या वाऱ्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बाष्प नाहीये, म्हणजे असं वारं की ज्याच्यात पाण्याचं प्रमाण 0%. मग अशा पाऊस वाऱ्यामुळे काय होतं की ते ज्यावेळेस इकडं शिरकाव करतं त्यावेळेस ते काय करतं, इकडील पाणी तिकडं उडून जातं, म्हणजे जेणेकरून इकडची पावसाची परिस्थिती जी आहे तर ती अतिशय कमकुवत होऊन जाते. त्यामुळे आता पाऊस जो आहे तो लांबणार आहे. काही जिल्ह्यांना आता त्या ठिकाणी खूप मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय. आता काय होतं, कोकणात आला म्हणजे काय झालं, पूर्वी जो मान्सून होता तो काल होता. एवढ्या लवकर का आला होता की अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र झालं. कमी दाबाचे क्षेत्र का आलं ते परत एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन झालं. कॉन्सन्ट्रेशन झाल्यामुळे काय झालं, त्याचं एक विशेष म्हणजे त्याचा एक असा आकार इतका प्रचंड प्रमाणात वाढला गेला की ज्यामुळे किनारपट्टीच्या जिल्हे तर त्या पिकाने याच्या भक्ष्यस्थानी पडले. पण त्याचबरोबर ते अगदी राक्षसी वेगानं पुणे विभागातील काही जिल्हे जसे पुणे असेल, कोल्हापूर सातारा असेल, त्याचबरोबर इकडे नाशिकपर्यंत त्या ठिकाणी ते धडकलं. तर याचा परिणाम इतका झाला की मराठवाड्यामध्ये देखील अतिप्रचंड पाऊस काही ठिकाणी बघायला मिळाला. तर उत्तर जे महाराष्ट्रातली काही जिल्हे असेल, धुळे नांदगाव असेल, तर तिकडे पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळाला. तर आता मग हे अवकाळी पाऊस नेमका कधीपर्यंत राहणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी पाऊस पडणार आहे? पावसानं राजा विश्रांती घेणार का, सुट्टी घेणार का? अवकाळी पाऊस कधी थांबणार? नक्की खरा मान्सूनचा पाऊस कधी सक्रिय होणार? कोणत्या जिल्ह्यात पाऊस कमी सुरू राहणार? कोणत्या जिल्ह्यात पाऊस बंद होणार? कोण जाणे. असे काही जिल्हे आहेत का की जिथे अजूनही पाऊस पडलेला नाही, म्हणून त्या जिल्ह्यात तो कधी सुरू होईल? कोणत्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान होण्याची शक्यता आहे? आता संपूर्ण सविस्तर माहितीकडे आपण वळतो. पाहता अवकाळी पाऊस कधी बंद होणार? हवामान खात्याच्या अंदाजानुसार हा जो पाऊस आहे येणाऱ्या 2 दिवसांमध्ये अवकाळी पाऊस थांबणार आहे. सगळ्यात मोठ्या आनंदाची बातमी. आता याला आनंदाची बातमी म्हणायचं का, दुःखाची बातमी म्हणायची? कारण की त्यानंतर पाऊस येण्यामध्ये खूप वर त्या ठिकाणी वेळ जाऊ शकतो. पण हवामान खात्याच्या अंदाजानुसार साधारणपणे मे महिन्यात 2022 पर्यंत जो अवकाळी पाऊस आहे तो पूर्ण महाराष्ट्रातून संपून जाणार आहे. मराठवाड्यामध्ये अवकाळी पावसाचा जोर कमी, कोकण, मध्य महाराष्ट्रात कमी होऊन जाईल आणि अगदी म्हणजे 5 दिवसानंतर म्हणजे 2-3 दिवसानंतर पुढचे 5 दिवस म्हणजे 8 ते 10 दिवसाच्या कालावधीमध्ये हळूहळू तुरळक पाऊस काही ठिकाणी पडेल. पण पूर्णतः बंद होऊन मान्सून नेमकं कधी सक्रिय होणार? मान्सून आता मान्सूनचा पाऊस आहे तो कधी सक्रिय होणार? कोणत्या जिल्ह्यात पडणार? मान्सून सक्रिय होणार जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून सक्रिय होणार आहे. त्यानंतर कोकण, पुणे, साताऱ्यात जोरदार आणि दमदार पावसाची सुरुवात या ठिकाणी होणार आहे. मग कोणत्या जिल्ह्यामध्ये हा पाऊस सुरू राहणार? तर त्यांची जिल्ह्यांची यादी या लेखात पाहता रत्नागिरी, हे बघा किनारपट्टीलगत चहा दिला आहे. रत्नागिरी त्याचबरोबर रायगड आहे. सिंधुदुर्ग आणि पुण्याचा घाटमाथ्यावरील भाग आहे. तर याच्यावर अजून पुढचे 2 ते 3 दिवस मुसळधार पाऊस सुरू राहणार आहे, म्हणजे तिथे काही पावसाचा खंड पडणार नाही. त्यामुळे जे पुण्यात राहतात, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये राहत आहे, त्याने कमेंट करा की तुमच्याकडे पावसाची काय परिस्थिती, कारण की आता हे त्या ठिकाणी हवामान विभागाने जाहीर केलं. त्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस बंद पडणार आहे? आता बघा कोणत्या जे आहे पाऊस बंद पडेल. लातूरमध्ये पाऊस बंद पडणार आहे, बीडमध्ये पडणार आहे. मराठवाड्याच्या जवळपास सगळ्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला तो 2 ते 3 दिवसामध्ये हा पाऊस बंद झालेला तुम्हाला दिसणार आहे. त्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये अजूनही पाऊस पडलेला नाही आणि तो कधी सुरू होईल? आता काही जिल्हे असे आहेत की धुळे आणि नंदुरबार आहे, जळगावमध्ये आहे, तिथे अजूनही पाऊस पडणार नाही किंवा फार तुरळक पाऊस तिथे पडलेला आहे. तर या जिल्ह्यामध्ये आनंदाची बातमी अशी की जूनच्या पहिल्याच हप्त्यामध्ये इथे हलक्या पाऊस सुरू असून तो हळूहळू मध्यम ते जोरदार पावसामध्ये त्याचं रूपांतर होणार आहे आणि अगदी चांगल्या प्रमाणात तिथे आनंद असणार आहे. मग आता कोणत्या जिल्ह्यामध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे? तर कोकणात आहे. सातारा, कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर पूर आणि दरड कोसळण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावधगिरी बाळगा. तर अशाच पद्धतीने हवामान अंदाजासाठी आपण देण्याचा प्रयत्न केला आहे. तर आता आपण सजग राहिलं पाहिजे. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता हवामान खात्याचा सल्ला घ्यावा. हवामान खातं म्हणाली की 5 जूननंतर पुन्हा एकदा आपण आढावा घेणार आहोत, पुन्हा एकदा पाहणी करणार आहोत.
त्यामुळे 5 जूनपर्यंत अजिबात त्या ठिकाणी करू नका असं हवामान विभागाने सांगितलं आहे. त्यामुळे तुम्ही या चॅनलला नक्की लाईक करून ठेवा. या माहितीपूर्ण व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील अभ्यासासाठी आमच्यासोबत राहा, कारण पाऊस कधी येणार, कधी बंद होणार हे तुम्हाला आम्ही तातडीनं अपडेट केलं की सांगत राहा. तोपर्यंत सावध राहा.